उपनगर नाका इथं अपघाताची मालिका सुरूच आहे. मंगळवारी दुपारी इथल्या सिग्नलजवळ 3 वाहनांना सिटी लिंक बसची धडक बसली. त्यात 4 जण जखमी झाले. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. उपनगर परिसरात मंगळवारी दुपारी मुसळधार पावसामुळे सिटी लिंक बस, पिकअप आणि क्रेटा या 3 वाहनांचा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसली तरी तिन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली. उपनगर नाका इथल्या बेशिस्त वाहतूक यामुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे. सिटी लिंक बसमुळे देखील नाशिक रोड परिसरात अपघातांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त होते. मिळालेल्या माहितीनुसार MH15 GV 7754 या क्रमांकाची सिटी लिंक बस द्वारका इथून नाशिक रोडकडे जात असताना पावसामुळे चालकाचा अंदाज चुकल्यानं बसची धडक पुढे असलेल्या MH15 JW 8967 क्रमांकाच्या पिकअप वाहनाला बसली. या धडकेनंतर पिकअप पुढे जाऊन MH15 GX 4911 क्रमांकाच्या क्रेटा कारला धडकली. सिटी लिंकचा चालक राहुल चांदवडे हा बस चालवत होता. धडकेमुळे या बसची काच फुटली तर पिकअप चालकाच्या डोळ्याला तसंच डोक्याला मार लागला. पिकअपमधील निशा बर्डे, योगिता साळुंके, गोविंद तळपटे यांना मुका मार लागला. या अपघातामुळे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. अपघातावेळी पिकअपमध्ये भाजीपाला भरलेला होता. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. शहरात सिटी लिंक बस चालकांच्या अपघाताचं प्रमाण वाढलं असून ओव्हरस्पीड, वेडीवाकडी वाहनं चालवित असल्यानं अपघात होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. 2 दिवसांपूर्वी आगरटाकळी इथं ट्रकखाली सापडून मृत्यू झाला होता. नाशिक रोड परिसरात अपघातांची मालिका सुरूच असल्याचं आजच्या सिटी लिंक बस अपघातानं स्पष्ट केलं आहे. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.